नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 1-2 दिवसापूर्वी आपण सागवानवर एक डिटेल व्हिडिओ बनवला होता। तर तो व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की सर, हे तुम्ही टिश्यू कल्चरबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण नक्की टिश्यू कल्चर पद्धत काय असते आणि त्यासाठी लॅबची आवश्यकता असते का? टिश्यू कल्चर रोप आणि कलमी रोप याच्यातला फरक किंवा त्याचा टिश्यू कल्चर रोप का म्हणजे निवडावी, असे बरेच प्रश्न उपस्थित केले होते शेतकऱ्यांनी। तर त्यासाठी हा आज मी व्हिडिओ बनवत आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे इंटरेस्टिंग होणार आहे आणि नवीन काहीतरी शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे। कारण मार्केटमध्ये फक्त टिश्यू कल्चर शब्द वापरला जातो किंवा क्लोन वापरला जातो, पण नक्की शेतकऱ्यांना त्याबद्दल डिटेल कोणीही माहिती देत नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचं ज्ञान नसतं। तर आज या व्हिडिओमध्ये आपण ते डिटेल बघणार आहोत। तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आज आपण वेळ न घालवता शॉर्टमध्ये आपण पहिलं बघूया की टिश्यू कल्चर पद्धत काय असते। तर मित्रांनो, आता आपण सागवानवर व्हिडिओ बनवलेला, तर सागवानबद्दलच सांगायचं म्हटलं तर काय केलेलं असतंय, आपली आता लॅब आहे। तर ह्या लॅबमध्ये आपण टिश्यू कल्चर रोपं बनवण्यासाठी जे 25 वर्ष 30 वर्ष असं जे मातृवृक्ष आपण सिलेक्ट केलेलं असतं, ते सिलेक्ट केलेल्या रोपांची कवळी पालवी, जेव्हा चैत्र पालवी वगैरे आपण म्हणतो, त्यावेळेस जी पालवी येते ती पालवी आपण हार्वेस्ट करतो म्हणजे थोडक्यात आपण तोडून घेतो आणि ती अशा कंडिशनमध्ये आपण आपल्या लॅबपर्यंत पोहोचवतो की ते जे पानं आहेत ती लाईव्ह जिवंत राहिली पाहिजेत, म्हणजे थोडक्यात त्या पेशी मेल्या नाहीत पाहिजेत। कारण आपण पान ज्यावेळेस तोडतोय त्यावेळेस त्याच्यातील पेशी मृत होत असतात, मरत असतात, डेथ होत असतात। तर त्या होऊ नये म्हणून आपण त्या फ्रीजरमधून वगैरे त्या आपण लॅबपर्यंत आणतोय आणि त्यानंतर आणल्यानंतर त्या ह्याच्यातून पानातून, आता काही मी थोडंसं सायंटिफिकली न सांगता साध्या भाषेमध्ये सांगणार आहे शेतकऱ्यांना कळावं म्हणून, तर तेवढं समजून घ्या शेतकऱ्यांनी। तर पहिली गोष्ट काय करतो आपण, त्या पानापासून एक जशा आपल्या रक्तामध्ये पेशी असतात त्या पद्धतीनं पानामध्ये, झाडामध्ये सुद्धा पेशी असतात। कोणताही घटक आहे तो पेशीपासून, छोट्या छोट्या घटकापासून मोठा घटक बनलेला असतो। तर ज्या डोळ्याला न दिसणाऱ्या पेशी आहेत, जशा आपल्या रक्तामध्ये लाल पेशी असतील किंवा पांढऱ्या पेशी असतील किंवा प्लाझ्मा असेल, तर याच्यापासून आपलं रक्त बनलेलं असतं। आता आपल्याला दिसताना फक्त रक्त दिसतं, ते पण जर बाहेर आलं शरीरातून तर त्या पद्धतीनंच पानामध्ये ज्या पेशी असतात त्या पूर्णपणे काढून घेतल्या जातात आणि त्या लॅबमध्ये एक पेट्री प्लेट असते। पेट्री प्लेट म्हणजे काय असतं, आपली भरणी असते त्या पद्धतीनंच पण चपटी भरणी असते फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये त्या पेशी जगण्यासाठीच अन्न असतं। थोडक्यात अन्न असतं ते काय असतं की जे आपलं NPK घटक असतो तो ट्रेस अमाऊंटमध्ये, लॅबोरेटरीसाठी ते मटेरियल वेगळे येतं ॲक्च्युली, ते आता इथं आपल्याला रेग्युलर कुठेही अवेलेबल होत नाही, तर ते जाऊ द्या। तर पहिली गोष्ट, त्या पेट्री प्लेटमध्ये ह्या ज्या पेशी असतात त्या सोडल्या जातात फॉर एक्झाम्पल, आणि त्यानंतर त्या ग्रो केल्या जातात आणि त्यानंतर थोडे थोडे जसे आपण मूग मटकीला मोडे काढतो त्या पद्धतीनं मोडे निघाल्यासारखं निघाल्यानंतर ते ज्या हे असतात म्हणजे तयार प्लांट्स व्हायला सुरुवात झालेली असते, ते प्लांट्स जे असतात ते आपण एका भरणीमध्ये, छोट्याशा भरणीमध्ये ते घेत असतो। आता त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं खाली, जे त्याचं अन्न असतं, त्याला आपण अगार मीडियम म्हणतो, आणि त्यामध्ये त्या परत हे केल्या जातात, शिफ्ट केल्या जातात। जसं आपण रोप शिफ्ट करतो एका पिशवीतून दुसऱ्या पिशवीत, त्या पद्धतीनं त्या पेट्री प्लेट मधून त्या भरणीमध्ये ते हे केलं जातं, टाकलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही दिवस त्याला वाढवलं जातं। आता ह्याच्यामध्ये काय असतंय की हे पूर्ण एका बंदिस्त खोलीमध्ये आणि असेप्टिक कंडिशन, असेप्टिक म्हणजे की जिथं कोणत्याही प्रकारचे जंतू, कीड वगैरे, आता जसं कोरोनामध्ये आल्यानंतर आपण मास्क वापरत होतो किंवा हँड ग्लोव्ज किंवा हात सॅनिटाईज करणं, अशा ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेंटेन केल्या जातात की कोणताही अनवॉन्टेड म्हणजे नको असलेला जो कोणताही जीव आहे, डोळ्याला न दिसणारा, ॲक्च्युली तर डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींचा विषय राहत नाही, पण डोळ्याला न दिसणाऱ्याच गोष्टींचा विषय खूप महत्त्वाचा असतो, कारण आपण हे डोळ्याला न दिसणाऱ्या पेशीपासून झाड तयार करत असतो। तर त्या पद्धतीनं ते डेव्हलप केलं जातं आणि त्या बाटलीमध्ये ते झाड बघितलं आपण तर सुईच्या किंवा आपण दाबनाच्या आकाराचं जे रोप असतं
ते तयार होतं आणि असं एका बाटलीमध्ये 5-10 अशी झाडं तयार होत असतात आणि त्यानंतर परत त्याच्यानंतर ती काढली जातात आणि त्या ट्रेमध्ये, आपला जो ट्रे असतो, जसं आपण पपई शेवग्याचे ट्रे असतात, त्या ट्रेमध्ये असे एक 100-150चा तो ट्रे असतो, वेगवेगळा असतो कंपनी वाईज. तर त्यामध्ये कोकोपीट आणि याच्यामध्ये ते इझिली काढलं जातं आणि ते जे आहे ते 0 डिग्रीपासून, ॲक्च्युली ही जी प्रोसेस आहे ती सगळी 0 डिग्रीपासून 60-70 डिग्री सेल्सिअसपर्यंत, ॲटलिस्ट 50-55 डिग्री सेल्सिअसपर्यंत कंडक्ट केली जाते. ज्याच्यामुळे काय होतं की हे जे रोप आहे ते कोणत्याही भागामध्ये जरी गेलं तरी ते सर्वाइव्ह व्हायला काहीच अडचण येत नाही. तर त्यानंतर ते जे ह्याच्यामध्ये ट्रे जो असतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण रोप काढतो, म्हणजे थोडक्यात ते शिफ्ट करतो, त्यानंतर ते 1.5 महिने आपण एका प्रायमरी हार्डनिंग त्याला म्हणतो त्या स्टेजमध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर ते रोप आहे ते परत 1.5 ते 2 महिने सेकंडरी हार्डनिंग असते. आता अशा पद्धतीने याचं काय असतं की प्रायमरी आणि सेकंडरी हार्डनिंग केलं जातं. त्यावेळेस त्या रोपाची उंची 6 इंचापर्यंत तयार होत असते आणि ही 6 इंच तयार झालेली रोपं आपण मग लास्टला बॅगिंग करतोय. म्हणून जे शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की टिश्यू कल्चर स्पेसिफिक सागवान असेल किंवा बांबू असेल, आता ह्याच्यामध्ये थोडंसं उंचीमध्ये याच्यामध्ये फरक राहतो, पण आता ऍक्च्युली आपण टिश्यू कल्चर हे तुम्हाला सागवानमध्ये समजून सांगतो तर सांगेन की मी तुम्हाला 6 इंचापासून ते 18 इंचापर्यंत रोप आपण टिश्यू कल्चर देत असतो. तर ते पूर्णपणे कोकोपीट, नंतर ते कोकोपीट आणि माती याच्यामध्ये आपण त्या पिशवीमध्ये टाकत असतो. तर सुरुवात आपण बघितली की पानापासून रोप काढून, पेशी काढून त्या प्लेटमधून बॉटलमध्ये आणि बॉटलमधून ट्रेमध्ये 1.5 ते 2 महिने. आता ही सगळी जी प्रोसेस आहे म्हणजे झाडापासून पान काढणे ते दुसरं रोप तयार होणे 6 इंचाचं, ह्याच्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 8 ते 9 महिने जातात, कमीत कमी. कारण प्रायमरी आणि सेकंडरी हार्डनिंग असते तेच आपलं 1.5 महिने म्हणजे 3 महिन्याचं असतं आणि बाकीचं जे प्रोसेस आहे त्याला थोडासा कालावधी जातो. तर हे अशा पद्धतीनं टिश्यू कल्चर बनत असतात. याच्यामध्ये जे डीप जर नॉलेज म्हटलं तर त्याच्यामध्ये कोणते न्यूट्रिएंट्स वापरले जातात, मग ते कोणते इक्विपमेंट्स वगैरे, हा काय म्हणजे ॲक्च्युली हा विषय होऊ शकत नाही आपला इथं आणि त्याच्यासाठी आपल्याला ते पूर्णपणे एवढं समजणं पण शक्य नसते. तर आपण एक थोडक्यात सांगू शकतो की टिश्यू कल्चर रोप म्हटलं तर ह्या पद्धतीनं तयार होतं आणि टिश्यू कल्चर रोप जी असतात ती लहान असतात आणि 6 इंचापासून 18 इंचापर्यंत आपण रोपं देतोय. आता काय असते की आता हा झाला टिश्यू कल्चर, मग हे टिश्यू कल्चर बऱ्याच गोष्टीमध्ये तयार होतं तर बऱ्याच गोष्टीमध्ये रोपं तयार होत नाहीत. आता टिश्यू कल्चरमध्ये सागवान तयार होतंय, बांबू, त्यानंतर डाळिंब, केळी, मग त्यात G9 असेल, देशी केळी, हे प्रोडक्ट आपण टिश्यू कल्चरमध्ये देतो. आता काय आहे की टिश्यू कल्चर पेरू जो आलेला आहे मार्केटमध्ये, तैवान पिंक असेल किंवा VNR असेल, तर मित्रांनो हे टिश्यू कल्चर नसतं. ऍक्च्युली शेतकऱ्यांना समजावून म्हणून आपण साध्या भाषेमध्ये टिश्यू कल्चर सांगतोय, पण ऍक्च्युली ती क्लोन पद्धत असते. आता क्लोन पद्धत काय असते की कोणत्याही झाडाचं जसं आपण टिश्यू कल्चरमध्ये पान काढतोय तशी त्याची स्टंप काढली जाते, म्हणजे स्टिक काढली जाते, काडी काढली जाते आणि ती लॅबमध्ये फक्त त्याला मूळ आणि खोड फोडलं जातं असेप्टिक कंडिशनमध्ये. त्याला आपण क्लोन म्हणतोय. आता ही क्लोन आणि टिश्यू कल्चरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर क्लोनबद्दल काही जास्त नाहीये. आता आपण ऍक्च्युली टिश्यू कल्चरच सांगत होतो, त्यामुळं टिश्यू कल्चर इन डिटेल बोललेलो आहे आणि क्लोन तर साधं सिंपल आहे. आणि बरीच रोपं मग कलमी येतात, मग कलमामध्ये पण प्रकार असतात, तर ते वेगवेगळा विषय आहे. तर अशा पद्धतीने हे टिश्यू कल्चर बनत असतं आणि त्यासाठी लॅबची आवश्यकता असते. त्यामुळं इझिली कुठेही टिश्यू कल्चर रोपं अवेलेबल होत नाहीत. तर आता बघू शकताय की आता ह्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी जे आता आपण लोडिंग करतानाचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग झाल्यानंतर रोपं कशा प्रकारे तयार होतात आणि मग ती आपण शेतकऱ्यांना कशी भरतोय सॉर्टिंग करून, काय त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये आपण सांगणार आहे. तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा लाईक शेअर आमच्यासाठी नक्कीच प्रोत्साहन वाढवत असतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तरी आपण आता पुढं बघूया. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आता ज्यानंतर ही रोपं आपली तयार होतात, जसं तुम्हाला मी बोललो की प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग हा जो प्रकार असतोय ते झाल्यानंतर अशा आपली रोपं तयार होतात. जनरली 6 इंचापासून 1.5 फुटापर्यंत ते रोप असतंय, बघू शकतोय.
आता या अशी रोपं तयार होत असतात, बघू शकतोय. आणि अशी रोपं तयार झाल्यानंतर, हार्डनिंग झाल्यानंतर ती आपण शेतकऱ्यांना भरत असतोय. आता बघू शकतोय हे आपलं जे लोडिंग चालू आहे ते 1000 रोपांचं लोडिंग चालू आहे संभाजीनगरसाठी. आता हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं काढलेली आहेत. खराब रोप बाजूला काढलेला आहे. हे बघू शकतोय आपण कमी जागेमध्ये जास्त रोपं घालवण्यासाठी हे अशा पद्धतीनं आपण करून पाठवत असतोय. रोपं डॅमेज होत नाहीत, खराब होत नाहीत आणि व्यवस्थित रोपं येतात. दोन फुटाची तरी पाहिजे होते असं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सागवान लागवड सल्ला व मार्गदर्शन मधला जो भाग होता आपला तो सुद्धा कंप्लीट झालेला आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना सागवान लागवड करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सविस्तर माहिती घेऊन मगच लागवड करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात. आणि तसेच ज्या पद्धतीनं आपल्या काही शेतकऱ्यांनी सागवानविषयी विचारलं की सागवान लागवडीवर व्हिडिओ बनवा किंवा जे टिश्यू कल्चर रोप तयार कसं होतं हे विचारलेलं, त्याची आपण आता डिटेल माहिती दिली. तसेच अजून कोणत्याही पिकासंबंधात कोणतीही शंका असेल किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय. आपल्याला सविस्तर माहिती मिळत असते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.